स्टार्ट केलंय. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही कथा शिकणार आहोत. गढी या शब्दाचा अर्थ किंवा गढी तुम्ही पाहिले असेलच, पण गढी या शब्दाचा शब्दशः अर्थ दिलेला आहे लहान भुईकोट किल्ला. की त्याची जी रचना असते किंवा त्याचं बांधकाम असतं तर ते मजबूत किल्ल्यासारखं असतं. आणि गढी ही गावामध्ये उंचावर असते. गढीमध्ये राहणारे जे पाटील आहेत ते त्या गढीमध्ये राहतात. प्रत्येक गावामध्ये पूर्वी गढी असायची. गढी हे ग्रामीण सत्ता किंवा सत्तास्थानाचं प्रतीक असायचं. खेड्यापाड्यामध्ये जिथून सत्ता राबवली जाते त्या सत्तेचं प्रतीक गढी असतं किंवा गढी होती. आणि गढीचा गावावर दरारा असायचा, गढीचा गावावर धाक असायचा. गढीच्या देखरेखीखाली सगळा गाव राहत असे. इतकं ह्या गढीला महत्त्व. जसं आपण किल्ले वगैरे पाहतो तशाच बांधकामाचं पण एक छोटंसं गावातलं इथं जे मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेलं आहे, तर अशा प्रकारच्या गावाच्या मध्यभागी उंचावर ज्या ठिकाणी चारी बाजूला बुरुज असतात आणि जिथून सगळं गाव दिसतं, पूर्ण गाव दिसतं, तर हे अशा या गढीविषयी आणि तिथे राहणारी माणसं जी कोण आहेत त्याच्याविषयी आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्या लेखिका आहेत डॉक्टर प्रतिमा इंगोले. आता हे गढी जे शीर्षक आहे ही कथा आपण शिकणार आहोतच, पण गढीमध्ये मग मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे की गढी म्हणजे लहान भुईकोट किल्ला. पण गढीवर एक कविता आहे आणि त्या कवितेवरून तुम्हाला समजेल की गढीची रचना कशी असायची, गढीमध्ये कोण राहायचं, गढीचं गावातील महत्त्व काय. जसं आपण ठिकठिकाणी ऑफिसेस असतात आणि कचेऱ्या असतात, तसं गावातलं सत्ताधीशाचं प्रमुख राहण्याचं निवासस्थान किंवा ठिकाण गढी असायचं. त्यातून त्या उंचावर असल्यामुळे गावावर लक्ष असायचं. आणि दुसरं म्हणजे शत्रू पक्षाला हरवता यावं किंवा शत्रू पक्षापासून संरक्षण व्हावं असे अनेक कारणानं गढीचं महत्त्व असायचं. दोन्ही गोष्टीमुळे. आता ही जी गढीवरची जी कविता आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की गढीमध्ये नेमकं काय असायचं. आणि गढी एकदम उंचावर, तुम्हाला बोलू ना, गावामध्ये एकदम उंचावर असायची, बुरुजावर असायची. म्हणजे असं चढून जावं लागायचं गढीवर. आणि तिथून मग ते सगळं त्याचं बघा, एक कविता वाचून दाखवतो गढीची, मग तुम्हाला कळेल की गढी नेमकी कशी असायची. गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गढी. गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गढी. भिंती ढासळल्या बुरुज खचले एखाल ती देवडी. देवडी म्हणजे दरवाजा. आता हे जे बुरुज आहेत, हे जे बुरुज आहेत बरोबर, हे दरवाजे आहेत, हे सगळे दिसले ना. गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गढी, म्हणजे आपलं गढी कुठूनही दिसते. भिंती ढासळल्या, दिसलेल्या आहेत भिंती ढासळल्या, बुरुज खचले एक हालती देवडी. कुत्रे हे पेंगतसे करीतसे दिंडी पुढे राखण.
जाऊ डावलुनी त्यास पुढती पाहू गडी आपण. आज गडीची अवस्था काय झाली ते सांगितलेलं आहे. आज गडी गडी राहिलेली नाही, तर ते पडका वाडा झालेला आहे. सगळी पडझड झालेली आहे गडीची. इथं सुद्धा या गडीमध्ये डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी झालेलं स्थित्यंतर गावाचं ते या गडीमध्ये सांगितले आहे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, होते राहात. बघा कोण राहायचं इथं, होते राहात या गडीत इथले पाटील मातब्बर. याच्यावरून तुम्हाला कळलं असेल कोण राहायचं. होते राहात या गडीत इथले पाटील मातब्बर, पाठी वाकवूनी त्यास मुजरे देती किती यस्कर. गावचे जे कामगार असायचे त्या काळातले 12 बुरुदेदार, ते त्या पाटलाला मुजरे म्हणजे नमस्कार करायचे वाकून. म्हणजे गावातल्या पाटलाचं किती तेव्हा महत्व होतं आणि गडीचं किती महत्व होतं. होते वाजत धडांग धिदिंधा, दिंडी पुढे चौघडे. दिंडीमध्ये पुढे असे चौघडे वाजायचे. घोडे भीमथडी सुरेख तगडे पागेत होते खडे. तेव्हा त्या गडीमध्ये सगळीकडे घोड्याच्या पागा असायच्या आणि असे एकदम सुंदर देखणे घोडे असायचे. आणि म्हणून म्हटलेलं आहे काय, घोडे भीमथडी सुरेख तगडे पागेत होते खडे. वैऱ्याला शह देत येते भगवा झेंडा डुलावा पण. वैऱ्याला शह देत येते भगवा झेंडा डुलावा पण, ती काठी दिसते तिलाच मुजरा आता करू आपण. म्हणजे गडीचं एक पूर्वी ऐश्वर होतं, गडीचं एक वैभव होतं, ते आता गेलेलं आहे. आता गडी नामशेष झालेली आहे आणि गडीची पडझड झालेली आहे. पण मला गडी सांगत होतं, गडीची रचना कशी असते, गडीमध्ये कोण राहतं. आता इथं जरी गडीला या कथेला गडी हे नाव दिलं असलं तरी इथली जी गडी आहे ते काय आहे, या कथेमध्ये ते कोणत्या अनुषंगाने आलेले आहे ते आपण इथे पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण डॉक्टर प्रतिमा इंगोले या विदर्भातील खूप मोठ्या लेखिका आहेत, जे विदर्भामध्ये वऱ्हाडी बोलीभाषा बोलली जाते आणि जे महत्त्वाचे विदर्भातले जे लेखक आहेत त्यामध्ये डॉक्टर प्रतिमा इंगोले यांचं लेखन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ उद्धव शेळके यांनी धग नावाची कादंबरी लिहिली, किंवा मनोहर ताल्लार यांनी माणूस नावाची कादंबरी लिहिली, किंवा अनंत भोयर यांची आभाळझुंज नावाची कादंबरी आहे. विदर्भातली जी बोलीभाषा आहे किंवा जी वऱ्हाडी बोलीभाषा आहे त्या वऱ्हाडी बोलीभाषेमधून त्यांनी काय केलेलं आहे, ही वैदर्भी बोलीभाषा म्हणा किंवा वऱ्हाडी बोलीभाषा म्हणा, याच्यामधून त्यांनी ही कथा आपणाला आपल्यासमोर सांगितलेली आहे किंवा आपल्यासमोर ती आणलेली आहे. सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कथाकथनकार, कवयित्री, ललित, विनोदी आणि बालसाहित्य असे विविध स्वरूपाचे लेखन असे विविध स्वरूपाचे लेखन त्यांनी केले आहे. आईच्या वडिलांकडून बालपणीच वाचनाचे संस्कार, खेड्यातील वास्तव्यामुळे ग्रामीण वातावरणाचा व स्त्री जीवनाचा सखोल परिचय, खेड्यातील दारिद्र्य, स्त्रीचे सर्व प्रकारे होणारे शोषण, तसेच खेड्यातील माणुसकी यांचे लेखनातून विविध प्रकारे चित्रण आलेले आहे. हजारी बेलपान, अक्षदीचे दाणे, सुग्रणीचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रहामुळे ग्रामीण कथा लेखिका म्हणून ख्याती झालेली आहे. भुलाई हा त्यांचा कविता संग्रह आहे. बुढाई ही त्यांची कादंबरी आहे. सामाजिक लेख व बालवाङ्मय स्वरूपात पुस्तक रूपात प्रकाशित अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. अक्षदीचे दाणे या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याशिवाय अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता वैदर्भी बोलीमध्ये तुम्हाला एक कविता माहिती आहे बघा, तिफन. काया मातीत मातीत तिफन चालते.
विठ्ठल वाघांची कथा तुम्ही वाचलेली आहे. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते, नंदी बैलाचे जोडिले, सदा शिव हाकलते. वीज थैथय नाचते, ढग ढोल वाजवते, वीज थैथय नाचते, ढग ढोल वाजवते, तिफन चालते, तिफन चालते, काया मातीत. आता बघा, आपण काळ्या म्हणतो, विदर्भामध्ये त्याला काया म्हटलेलं आहे, म्हणजे ळ ऐवजी तिकडे काय येतं, ये येतं. काळ्या मातीत म्हटलं नाही, काया मातीत मातीत तिफन चालते. आणि ढग ढोल, वीज थैथय नाचते, ढग ढोल वाजवते. तुम्हाला एक कविता माहीत आहे तर वैदर्भी बोली कशी असते, वराडी बोली कशी असते ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण या कथेविषयी पाहूयात. स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्याचे प्रश्न. स्वातंत्र्यानंतर गावाचं काय झालं? गावाचा विकास झाला की खुंटला? गावं मोठी झाली की छोटी झाली? गावातले चालीरीती, परंपरा, रीतिरिवाजांचं काय झालं? गावातल्या निसर्गाचं काय झालं? गावातल्या शेताचं काय झालं? गावातल्या पाण्याचं काय झालं? गावातला विकास झाला की कमी झाला? गावगाड्यासमोरचे प्रश्न, ते सोडवण्यातील अडचणी आणि ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजींसारखे समाजसेवक या संबंधीचे वर्णन गडी या वैदर्भी बोलीतील कथेत कशा प्रकारे आले आहे हे तुम्हाला अभ्यासता येणार आहे. म्हणजे गावासाठी झटणाऱ्या, ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणाऱ्या बापू गुरुजींची ही कथा आहे. जरी कथेला गडी हे नाव असलं तरी ही गडी बरोबरच बापू गुरुजींची कथा आहे. त्यांनी गावासाठी कसं आपलं आयुष्य दिलं, गावासाठी किती कष्ट घेतले, गावाच्या विकासासाठी त्यांनी काय केलं हे सांगणारे. आणि आज गाव कुठे आहे, आज त्यांना गावामध्ये कशा प्रकारे वागवलं जातं. बापू गुरुजी या प्रमुख पात्रासोबत गडी, वान नदी आणि वडाचे झाड यांच्या प्रतीकातून गावातील बरी वाईट स्थित्यंतरे कशा प्रकारे दर्शवली आहेत. प्रतीक म्हणजे चिन्ह, सिम्बॉल किंवा खूण. म्हणजे गावाची पडझड झालेली कशा कशातून दाखवलेलं आहे. वान नदी, वडाचं झाड याच्या माध्यमातून गावाचा झालेला उत्कर्ष आणि गावाचं झालेलं त्या ठिकाणचं अधःपात किंवा गावाची झालेली अधोगती, म्हणजे उत्कर्ष विकासी दाखवलेला आहे आणि अधोगती झालेली आहे. आणि हे सगळं नदीला समोर ठेवून, तिथल्या वडाच्या झाडाला समोर ठेवून, या प्रत्येकांना समोर ठेवून हे सगळं या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने शब्दामधून मांडण्याचा, गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. बापू गुरुजी तर आहेतच, पण गडी हे मी तुम्हाला म्हटलं की गावातल्या सत्तेचं प्रतीक होतं, गावातल्या सत्तेचं प्रतीक होतं. पण ती पण ढासाळली. एकेकाळी ती गडी म्हणजे एकदम त्यावर झेंडा वगैरे फडकवायचा, झेंडा वगैरे फडकत असे, म्हणजे तेव्हा तिथे सत्ता होती. आज त्यातला झेंडा तिथं काठी राहिलेली आहे. आणि म्हणतो एक बरोबर. आणि गावातील बरी वाईट स्थित्यंतरे कशा प्रकारे दर्शविले आहेत हेही अनुभवण्यासारखे आहे. कथेतील ग्रामीण वातावरण, प्रसंग, पात्रे इत्यादींचे वर्णन चित्रदर्शी शैलीत कसे केले आहे ते समजून घेतले तर कथेचे चांगल्या प्रकारे आकलन होऊ शकेल. तर गडी ही कथा, त्यातली बोलीभाषा ती कशी आहे ते आपण पुढच्या लेक्चरला, पुढच्या तासाला सविस्तरपणे बघणार आहोत.